नमस्कार मित्रांनो, माझं नाव रणजित आहे. मी एक दारुड आहे. हाय रणजित. नमस्कार नमस्कार नमस्कार. खरोखर परमेश्वराची कृपा आहे की दारूच्या पहिल्या घोटापासून लांब ठेवलंय. आज खूप आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी. बघता बघता 8 वर्ष विचारही केला नव्हता की दारू पासून कधी लांब राहीन, आणि इतके वर्ष. आणि हे सगळं श्रेय त्या परमेश्वराचं, अल्कोहोलिक अॅनिमसच्या सर्व सदस्य ज्यांनी भरभरून सुरुवातीपासून प्रेम दिलेलं आहे आणि आज पण देतात. विचित्र स्वभावाचा व्यक्तिमत्व आहे, पण एवढा विचित्र व्यक्तिमत्व असताना सुद्धा मला त्यांनी त्यांच्यामध्ये एक ठेवलेलं आहे. त्यांच्यापासून दूर नाही केलं बांधवांनी. आभारी आहे. सुरुवातीचे जे दोन देवदूत ज्यांच्या कल्पनेमधून ही अल्कोहोलिक अॅनिमसची जन्म झाला, त्याही दोन देवदूतांचा आभार की त्यांच्या संकल्पामधून त्यांना ही गोष्ट आली लक्षात आली नसती, आणि त्या अल्कोहोलिक अॅनिमसचा ह्या जन्म झाला नसता, आणि तिथून माझ्यापर्यंत ही अल्कोहोलिक अॅनिमस सागर मला मिळाली नसती, तर आजचं चित्र कसं असतं. खूप अगोदर 8 वर्षापूर्वीच मेलो असतो, आणि हे सांगायला पण जिवंत नसतो. आज विचार करतो की ते सुरुवातीचे जे सभासद होते, जेवढे त्यांचे आभार व्यक्त करावं, जेवढं त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करावं, कमी आहे, खूप कमी आहे. किती दूरवर विचार केला त्यांनी, दूरदृष्टी होती. खरोखर परमेश्वरांनी त्यांना निवडलेलं होतं आमच्या सर्वांसाठी. त्यांनी स्वतःपुरतच विचार न ठेवता आणि स्वतःच फक्त मदमुक्त न राहता, स्वतः तर ते राहिले, आणि माझ्यासारख्या मध्यपिढीत जो दुःख भोगीत आहे, जो त्रासलेला आहे, त्यांचाही दूरदृष्टीने विचार केला. आणि त्यामुळे अल्कोहोलिक अॅनिमस माझ्यापर्यंत आज माझ्याकडे आहे. किती दूरवर विचार करणारे लोक होते ना. निस्वार्थ निस्वार्थ भावना, निस्वार्थ सेवा, शब्द खूप छान आहेत. कृतीमध्ये नाही करू शकत त्यांची बरोबरी. त्यांनी जे काय कार्य केलेलं आहे, त्या कार्याची बरोबरी नाही करू शकत. हो, पण त्यांनी माझ्यासारख्या एक सामान्य दारुड्याला एक प्रेरणा देऊन गेलेले आहेत की तुलाही मदमुक्त जीवन मिळणार आहे, तूही राहू शकतोस, आशा नको सोडूस. आम्ही जे केले ना तेच तूही कर, वेगळं काही नाही. जे तुला मिळाले, अजूनही जे दुःख भोगत आहे नवीन बांधव माझा, त्याच्यापर्यंत हा मेसेज दे. आणि मित्रांनो, आज ह्या गोष्टी होतात आणि तो परमेश्वर करून घेतो. लक्षात येतं आज की माझ्या जीवनामध्ये त्या परमेश्वराचं महत्व किती आहे, आज किती महत्व आहे. ज्या परमेश्वराला एकेकाळी मी नावं ठेवत होतो, ज्या परमेश्वराबद्दल प्रचंड राग होता, ज्या परमेश्वराबद्दलचं अस्तित्वच मी मान्य करत नव्हतं की तो आहे, तो माझंच काय, ह्या सगळी सृष्टी तो चालवतोय, ही संकल्पनाच मला पटत नव्हती की अख्खी सृष्टी तो चालवतो. पण आज नक्की विश्वास आहे, नक्की. हो रे बाबा, तूच आहे आणि तूच आहे. तू ह्या सगळी सृष्टी पण चालवतोयस, आणि माझ्यासारखा एक सामान्य छोटा व्यक्तीचं पण जीवन तू हाताळतोयस. महान आहे. अल्कोहोलिक अॅनिमसच्या बांधवांची जी काही मदत, धैर्य जे मिळतं, अद्भुत आहे, अद्भुत आहे. मला नाही वाटत जीवनाच्या जगाच्या ह्या पाठीवर अशी कुठे फेलोशिप असेल जी इतकी माझ्यासारख्या एक दारुड्याची पण काळजी घेतली जाते, इतकी काळजी केली जाते. जगाच्या पाठीवर अशी फेलोशिप नसणार. अल्कोहोलिक अॅनिमसच आहे. भाग्यवान आहे मी. एकेकाळी स्वतःला म्हणायचो की माझं दुर्दैव आहे, किती दुर्दैवी व्यक्तिमत्व आहे माझं, है ना. जन्म तर घेतलाय, पण ह्या जन्माचा काहीच उपयोग नाही.
ना स्वतःसाठी ना इतरांसाठी. निराशेमध्ये भीतीग्रस्त जीवन, वैफल्यग्रस्त जीवन झालेलं, आणि त्यात दारू. अशा चारही बाजूनी संकटाने घेरलेलो होतो, तरफडत होतो, बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होतो, पण मिळत नव्हता मार्ग. परत निराशा यायची, हतबल व्हायचं जीवनाकडे बघून. आता इच्छा असून तर नसू पण दारू प्यावीच लागतीये, अशी ती माझी एक वेळ आली. आता इच्छा असू नसू पण ती दारूशिवाय आता जीवनच नाही. ही ठाम मनावर बिंबलेलं की आता दारूशिवाय जीवनच नाही, संपलं आपलं जीवन. माझं दुर्दैव आहे, अल्कोहोलिक अनोनिमसच्या ह्या फेलोशिपचं महत्व मला कळालं नाही. ते माझं दुर्दैव आहे. पण आज ज्यावेळेस जीवनाकडे मागं वळून बघतो त्यावेळेस कळतं की जे काय घडलं ना, हे सगळं त्या परमेश्वराचं, त्या देवाचं नियोजन होतं. माझ्यासारख्या बंडखोर प्रवृत्तीचा, डिनायल असलेला, त्याला सुरळीत करण्यासाठी, त्याला ह्या अल्कोहोलिक अनोनिमसच्या फेलोशिपचं महत्व कळण्यासाठी, ह्या सगळ्या जे काही माझ्या जीवनात घटना घडलेल्या आहेत माझ्या भूतकाळामध्ये, ते त्यांनी ते जाणीवपूर्वक होतं, त्याला ते करायचं होतं. त्याशिवाय मी आज गुडघ्यावर कसा काय आला असतो? मला कोण आणणार गुडघ्यावर? मी कसा येणार गुडघ्यावर? कुठल्याही मानवी व्यक्तीमध्ये ती शक्ती नाहीये, ताकद नाही. माझ्यासारख्या मध्य पीडिताला दारूच्या पहिल्या घोटापासून लांब ठेवले, गुडघे टेकवणे. फक्त आणि फक्त त्या परमेश्वरामध्ये तेवढी ताकद आहे. पाहतो मी कधी कधी किती भाग्यवान आहे मी की अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये रिपीटर आहे आणि तरी जिवंत आहे. वेळेची अवस्था पाहिलेली आहे मी. वेड्यापणा, अल्कोहोलिक अनोनिमसने जे 2 मला परिणाम सांगितलेले आहेत, अगर अशीच दारू पीत राहिलो तर ह्याचे 2 परिणाम होणार आहेत. अकाली मृत्यूनंतर तर ठार वेडेपणा मी जवळून माझा अनुभवलेला आहे. मृत्यूच्या त्या दारातून परमेश्वराने मला परत आणलेलं आहे. मृत्यूच्या दारातून पूर्ण जीवन अस्तव्यस्त झालेलं होतं, संपलं होतं. आणि माझ्या काही चुकांमुळं, मग अशीच सांगितल्याप्रमाणे उद्धट वृत्तीचा आहे मी. बडे जावपणा, मोठेपणा, खोटं बोलायला 1 नंबर. आणि अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये येऊन पण हेच राहिलं माझं. बदल काय झाला नाही माझ्यामध्ये. किंबहुना मला करूनच घ्यायचं नव्हतं, मला इच्छा नव्हती ना. मला माझ्याच मर्जीनुसार आणि माझ्याच इच्छेप्रमाणे जीवन जगायचं होतं. मी माझ्या जीवनाचा राजा. आणि अल्कोहोलिक अनोनिमसच्या बांधव मला वारंवार शेअरिंग मध्ये सांगत होते, अरे बाबा रे, तू तुझ्या जीवनाचा राजा नाही होऊ शकत. तुझ्या जीवनाचा राजा तो एक कुठेतरी उच्च शक्ती आहे, बघ जरा तिच्याकडं. त्यांनी मला हे नाही सांगितलं की तुला हे मान्यच करावं लागेल. त्यांनी माझ्यावर बळजबरी कुणीही केलं नाही, पण अनुभवातून मला वारंवार ते सावध करत होते की आता तरी थोडस जरा गुडघे टेक, स्वतःला नमो, जरा नमो. ताटा जो तुझा आहे ना, तुझ्या बोलण्याचा, वागण्याचा, तो ताटा कुठंतरी जरा कमी कर. पण मी माझ्या त्या धुंदीमध्ये होतो ना. नवीन मदमुक्तता मिळालेली आणि असं वाटायला लागलं जीवनामध्ये खूप मोठं काहीतरी साध्य केलेलं आहे, खूप मोठं काहीतरी साध्य केलं. जसं तो ऑस्कर अवॉर्ड मिळतो ना एखाद्या फिल्म स्टारला, त्याच्या जीवनातला सर्वोच्च तो पद असतं, तो मान असतो, तसं मला वाटलं होतं. मी काहीतरी मोठं दारू सोडून मी खूप मोठं काहीतरी मिळवलेलं आहे. पण माझ्या जीवनातला एक खूप छोटासा तो कण होता, मदमुक्तता. खूप छोटासा भाग होता. तिथं एक जस्ट सुरुवात झालेली होती त्यावेळेला. पण मला वाटलं मी आता सगळं साध्य झाले, आता मला कुठलीही चिंता नाही, आता मला काळजी करायची आवश्यकता नाहीये. आता मी दारू न पिता जीवन मस्तपैकी जगू शकतो आणि मला जगता येतं. आजाराचा भाग माझा सगळ्यात प्रमुख आहे की मला येतं, मला सगळं येतं. मला पुस्तक वाचन येतं,
मला दुसऱ्याला चांगल्या प्रकारे समजावता येतं. ही जी काय स्वतःच्याच नजरेमध्ये एक स्वतःची आकृती करून ठेवलेली होती आणि ती जी काय आकृती होती तिला तोडायला मी तयार नव्हतो. तो आरसा तो तोडायला, तो अहंकाराचा आरसा होता माझा, पण तो अहंकाराचा आरसा मी तोडायलाच तयार नव्हतो. त्यामुळं अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये येऊन सुद्धा ज्या गोष्टी नव्हत्या करायला पाहिजे मी, त्या माझ्याकडून झाल्या. खूप चुकीच्या गोष्टी घडल्या. आज लक्षात येतं का आमचे जे जुने सभासद आहेत, जाणते सभासद आहेत, ते म्हणतात की अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये फक्त तो आहे, तो एक परमेश्वरच सर्वोच्च अधिकारी आहे. बाकीचा अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये कुणी अधिकारी नाहीये, कुणी नाहीये. आम्ही फक्त सेवक आहोत, अधिकारी तो आहे. म्हणून पण आज पण प्रश्न पडतो की ही एवढी जगभरात पसरलेली ही अल्कोहोलिक अनोनिमस नक्की कोण चालवतो, कोण सूत्र हे जे चालवतो? पण तो परमेश्वर आहे. आणि एवढं ह्या जे परमेश्वराच्या संपूर्ण अधिकारामध्ये ती अल्कोहोलिक अनोनिमस आहे, त्या अशा अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये येऊन केलेल्या प्रयत्नांना मी, चुकीच्या गोष्टी मी खेळत राहिलो, माझ्या आजारांशी, माझ्या विचारांशी मी खेळत राहिलो. आणि परिणाम त्याचे काय होते ऐकत होतो. परिणाम की दूरवर हे जे परिणाम जाऊन काय होणार आहे. पण जो मान्य करून तो रणजित कसला आणि तो दारुडा कसला मान्य करून नाही मान्य केलं मी. परिणाम लवकर नाही, पण काय उशिरा, काय वर्षानंतर ते समोर आलेच. आज नक्की 100% आपल्या पुस्तकांवर विश्वास आहे की त्याच्यातला लिहिलेला एकूण एक शब्द माझ्या जीवनाशी निगडीत आहे. एकूण एक शब्द, मग तो प्रियंबल मधला असो, आमच्या पुस्तकांमधला असो, पण प्रत्येक शब्द न शब्द माझ्या जीवनाशी ते निगडीत आहे. आश्वासनामध्येच सांगितलेलं आहे ना, कुणाच्या बाबतीत लवकर घडतं आणि कुणाच्या बाबतीत उशिरा घडतं. परमेश्वर मी जे काय करत होतो अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये येऊन ते काही वर्ष बघत होता, निरीक्षण करत होता की अरे ह्याला एवढी चांगली संधी दिलेली आहे सुधारण्याची, मी ह्याला अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये मी घेऊन आलो आणि तरी हा कसा वागतोय. आणि सांगून पण ऐकत नाहीये. कारण की मला जोपर्यंत प्रत्यक्षात देव दिसणार नाही तोपर्यंत माझा विश्वास नाही. प्रत्यक्षात मला देव दिसला पाहिजे, पण तो अजूनपर्यंत मला सापडला नाही आणि दिसलाही नाही. परंतु तुमच्या बांधवांच्या माध्यमातून तो माझ्याशी बोलत होता, तो मला काहीतरी सांगत होता, तो मला वारंवार सावध सुद्धा करत होता. पण माझ्या मनाची झापडं मी बंद करून ठेवलेले होते, ते उघडायला तयारच केली नाही, मी बंद ठेवले. आणि तुम्ही लोकांनी वारंवार एवढं सांगून सुद्धा न ऐकलेलं आणि त्याचे परिणाम भोगावे लागले. आयुष्यात विचारही केला नव्हता की हेही दिवस बघायला भेटेल. कधी स्वप्न सुद्धा विचार नाही केला हेही दिवस बघायला भेटेल. कसा वाचलो, कुणी वाचवलं, कुणी सांभाळ केला, कोण होतं जवळ. सगळं घरदार उद्ध्वस्त झालेलं, स्वतःच जीवन फार दावणीला लावलं. मृत्यूच्या दारापर्यंत गेलो तरी पण हार मानायला तयार नाही. मृत्यूच्या दारापर्यंत वेडेपणा आला. वेडेपणाच्या भरामध्ये रस्त्यावर राहत होतो. रस्त्यावर कित्येक वर्ष काढले गेले. भिकाऱ्यांबरोबर राहणे, भिकाऱ्यांबरोबर पिणे, भिकाऱ्यांबरोबर झोपणे, भिकाऱ्यांबरोबरच जेवण करणे, कित्येक वर्ष काढले. कसे काढले माहिती नाही. स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की माझ्या नशिबाला हे दिवस येतात, पण ते आले. आज कधी कधी परमेश्वराला आज सुद्धा मी प्रार्थना करतो, ह्या जीवनामध्ये काय नाही दिलं ना मला अरे तरी चालेल, नको देऊ मला भौतिक सुख, नको देऊ मला काय, पण आज तू दारूच्या पहिल्या घोटापासून मला जे लांब ठेवलं ना त्यासाठी तुझे खूप आभारी आहे, खूप खूप आभारी आहे. माझ्यासाठी जीव घेणं ठरलेला जो दारूचा जो
घोट होता, त्या घोटापासून मला त्या परमेश्वराने आज इतके वर्ष दूर ठेवलेले. आज लक्षात येतं की आज अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये मी आहे, तर अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये माझी पात्रता काय आहे, माझा कितपत रोल आहे आणि माझं माप मला कसं टाकायचंय, ही विचार करण्याची जी दृष्टी होती ती नव्हती माझ्याकडं. वेडा होतो मी, लय वेडा होतो. शिक्षण झालंय, सगळं झालं, पण वेडा. इतरांना जीवन जगण्यास मदत केली, माझ्या मित्रांना, माझ्या कुटुंबातल्या लोकांना, ज्या वेळेस त्यांना काय संकट आले, ज्या वेळेस त्यांना काय अडचणी आली, तर धावून गेलेलो आहे मी. रात्र बघितले नाही, दिवस बघितलेला नाही, धावून गेलेलो आहे. पण स्वतःच जीवन जगायला मात्र अपयशी ठरलो. दुसऱ्यांचा जीव दुसऱ्यांनी कसं जगावं हे मी खूप चांगल्या पद्धतीने त्यांना सांगितलं, पण स्वतः जीवन जगायला मात्र अपयशी ठरलो, नाही जगता आलं. ते ज्ञान, तो माझा जे काय अभ्यास होता, हुशारी होती, ती माझ्या कामाला नाही आली. आज विचार करतो की मी तर भोगलोच, आणि ह्या माझ्या चुकांमुळे मी भोगलेलं आहे. पण माझ्यावर जे अवलंबून होते आज सुद्धा आहेत, माझी बायको, मुलं, जे माझे रक्ताचे नाते आहेत, भाऊ आहे, बहीण आहे, चुलते, त्यांचा काय दोष, पुतणे, सुना, काय दोष त्यांचा. त्यांचा फक्त एकच दोष होता की त्यांचं माझ्याबरोबर काहीतरी नातं होतं, आणि ते जवळचं नातं होतं ना, म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनाही दुःख भोगायला लागले, त्यांची काहीही चूक नसताना. अल्कोहोलिक अॅनिमसनी मला एक खूप चांगला आरसा दाखवला. तुझ्या चुकांकडे लक्ष द्या रे. चुकले असन ते, पण थोडेफार प्रमाणात तेही चुकले असन, पण त्यांच्या चुकांकडे लक्ष देण्यापेक्षा तू कसा चुकलास तिकडे अगर लक्ष दिलं ना, तर तुझं जीवन लय सुरळीत होईल, एकदम सरळ होईल, सोपं होईल तुला जगायला. आणि हा कान मंत्र मला उपयोगी पडला की आता बाद झालं राव. बायको कशी चुकली, मुलगा कसा चुकला, भाव लोक कशी चुकले, बहीण कशी चुकले, बाद झालं. वैतागलो मी, वैतागलो. कारण की जीवन नकोशी झालं होतं, जीवन नकोशी झालं होतं, वैतागलो होतो या जीवनाला. जारूच्या त्या शेवटच्या एवढ्या थरापर्यंत गेलो की मरण पत्करलं मी, मरण मागितलं शेवटला, परमेश्वराला मरण मागायला लागलो शेवटच्या क्षणाला. रस्त्यावर राहून मरण मागणे हे माझ्यासारखे दुर्दैव अजून काय असू शकतं माझ्या नशिबात. रस्त्यावर राहून त्याच परमेश्वराने मला काही दिलं नव्हतं का? जीवनाची ज्यावेळेस मी सुरुवात झाली त्यावेळेस त्यांनी मला दिलं नाही, भरपूर दिलं, भरपूर दिलं. जो विचार केला नव्हता त्याच्यापेक्षाही दुप्पट मला देत गेला तो. तेवढं त्याचं अस्तित्वाचं एवढं मी नकार दिला त्याच्या अस्तित्वाला, तरीही त्यांनी माझ्यासारख्या उद्धट व्यक्तीला त्याची कृपा देत गेला, भरभरून गेलं. काय दिलं नाही त्यांनी? ज्या ज्या माझ्या इच्छा होत्या त्या त्यांनी पूर्ण केलेलं आहे. ज्या मुलीवर प्रेम केलं, त्या मुलीबरोबर लग्न करायची इच्छा होती, त्याच मुलीबरोबर लग्न झालं, तीच नंतर पुढे बायको झाली, लव्ह मॅरेज. अरे ही सगळ्यात मोठी इच्छा पूर्ण केली राव. स्वप्न होतं की एक गव्हर्नमेंट नोकरी लागावी, स्वप्न होतं माझं, एक गव्हर्नमेंट नोकरी असावी. तर माझ्या कुटुंबामध्ये कुणालाही गव्हर्नमेंट नोकरी नव्हती, माझ्या वडिलांनंतर कुणालाही गव्हर्नमेंट नोकरी नाही. आम्ही 4 भाऊ, 3 भावांना नोकरी नाही आणि मी 5वा. त्यामुळं ती एक इच्छा होती मला तरी गव्हर्नमेंट नोकरी मिळावी. परमेश्वरांनी पहिल्याच ह्याच्यामध्ये मला एक गव्हर्नमेंट कॉल दिला. नुसता कॉल नाही दिला राव मित्रांनो,
ती इंटरव्ह्यू मी कशी पास झालो तो एक मोठा चमत्कार आहे. आणि पास झाल्यानंतर सुद्धा ते अपॉइंटमेंट मिळण्यासाठी जो काय भाव फुटलेला होता त्या काळामध्ये, तो इतका मोठा आकडा होता की माझ्याकडे ते द्यायला पैसे नव्हते. माझ्याकडे नाही, माझ्या वडिलांकडे पण नव्हते. कारण की वडिलांच्या पेन्शनवर घर चाललेलं होतं. माझ्या 2 भावांचे लग्न झालेले. माझ्यापेक्षा मोठा भाऊ डिप्लोमाचं शिक्षण करतोय. मी मात्र अर्धवट शिक्षण, त्याच्यात शिक्षण चालू असतानाच लग्न करून बसलो. मागचा पुढचा विचार नाही की लग्न केल्यानंतर बायकोची एक जिम्मेदारी येणार आहे, ती कशा काय करणार, पूर्ण कसा सांभाळणार त्या बायकोला. मागचा पुढचा विचारच नाही. दिशाहीन विचार, दिशाहीन जीवन. मनात आलं आणि करायचं, मनास आले की तडास नेणे, हाच एक उद्देश असलेला. आणि त्याप्रमाणे वागलेलो आणि त्याप्रमाणे केलेल्या कृत्या. पण त्याचे परिणाम आणि त्याचा त्रास माझ्या वडिलांवर पडलेला होता. कारण की 4 भाऊ, 2 भावजया आणि त्याच्यात मी अजून एक आणली. 8 माणसाचं एकट्या वडिलांना ते कुटुंब बघायची वेळ आली. मी मात्र बोकळासारखा फिरत होतो इकडं तिकडं. माझ्या सुखासाठी आणि माझ्या सोयीसाठी लग्न केलेलं. त्यावेळेस माझे वडील मला 6 महिन्यामध्येच म्हणले होते, रणजित लग्न केलंस, मर्जीने केलंस, इच्छेने केलंस, पण तू आहे ना 1 नंबरचा स्वार्थी आहे रणजित. तुझ्या फक्त त्या इच्छा ज्या आहेत ना त्या भागवण्यासाठी, त्यासाठी तू लग्न केलेलं. बाकीचं त्याच्या पाठीमागचं तुला काही दया नाही, माया नाही, जिम्मेदारी नाही, काय नाही, काय नाही, काय नाही तुला. वयाच्या 22व्या वर्षी बोललेले शब्द आहेत. वयाच्या 22व्या वर्षी लग्न केलेलं. सॉरी मित्रांनो, 22 वर्ष म्हणतो. वयाच्या 20व्या वर्षी लग्न केलंय मित्रांनो. वय नसताना लग्न केलंय. 21 वर्ष पूर्ण लागते आणि मी मात्र 20व्याच वर्षी लग्न केलं राव. आणि 6 महिन्यामध्ये वडील हे बोलले. नाही कळालं त्यांच्या शब्दांच्या पाठीमागचं ते गंभीर व मला नाही लक्षात आलं. मी माझ्या मस्तीमध्ये राहिलो. काय माहिती राव, तो कृपाळू परमेश्वर काय एवढा माझ्यावर मेहरबान होता, काय एवढा मी त्याचा लाडका पोरगा आहे माहिती नाही राव. लो मॅरेज आमचा असताना, भेटीगाठी होत असताना एकदा बस थांबलो होतो बायकोला घेऊन आणि तिला सहज म्हणलो होतो, काळजी नको करू, मला गव्हर्नमेंट नोकरी मिळेल. असंच बोलून गेलो होतो. कुणाला माहिती होतं की नोकरी मिळेल का नाही मिळेल आणि कुठली नोकरी मिळेल. ते प्रेम असताना बोललेलं, प्रेमामध्ये बोलून गेलेलो, मोठेपणा दाखवलेला, मोठेपणाने बोलून गेलो मला गव्हर्नमेंट नोकरी मिळेल. आणि लग्न झाल्यानंतर मित्रांनो 6 वर्षामध्ये एक गव्हर्नमेंटचे कॉल आला मित्रांनो. आणि तिथं मित्रांनो ते पैसे भरण्याची पात्रता नसतानाही, लायकी नसतानाही मित्रांनो तिथं माझं सिलेक्शन झालं मित्रांनो. आणि गव्हर्नमेंट नोकरी मिळाली राव. आणि मग काय, मग मी बैल ना, अक्कल कुठे आहे माझ्यामध्ये. बैल दावणीला बांधून ठेवलेला आणि तो दावणी जेव्हा सोडलं त्यावेळेस मग जे काय उधळला तर ते काय मग त्याला कोणीच धरू शकलं नाही त्या बैलाला. ती दोरी एकदा सुटल्यानंतर ती संपली. सगळ्यांनी प्रयत्न करून बघितले दोरी परत धरण्याचा, पण बैलच उधळल्यानंतर काय धरणार आणि तो काय तावडीत सापडणार. तसा मी तो बैलच होतो. नाही सापडलो कोणाच्या हाताला, नाही ऐकलं कोणाचं, मर्जीप्रमाणे जीवन जगत गेलो. मर्जी. मग वडिलांना वडील समजायचं सोडून दिलं. बायकोची तर विषयच नव्हता, तिथं कशातच गिनती नाही. पण जन्मदात्या वडिलांना वडील नाही समजलं. नंतर ज्या वडिलांनी खस्ता खाल्ल्या, ज्या वडिलांनी लहानाचं मोठं केलं, ज्या वडिलांनी शिक्षण केलं, आई नसताना लहानाचं मोठं केलेलं. 3 वर्षाचा असताना आई गेली, त्यामुळे आई काय माहिती नाही. लाडाचा लय लाडाचा. काय त्रास सोसला असेल, किती वेदना झाल्या असेल, आज ह्या गोष्टीची कुठं जाणीव व्हायला लागली मित्रांनो.
की त्यावेळेला जे काही मी वागलेलो आहे ना, माझ्यामुळं माझ्या वडिलांना, माझ्या भावांना, माझ्या बायकोला, जे जे माझ्या आजूबाजूला जे होते, जे जे माझ्या संपर्कात होते, त्यांना किती त्रास दिलेला आहे, किती वेदना दिलेल्या आहेत. पण त्यांनी तरीही मला कधी त्यांच्यापासून दूर नाही केलं, नाही केलं. मी मात्र, मला 2 पैशाची नोकरी काय लागली, माझ्या दोन पैसे हातात काय खेळायला लागले, मी माणसाला, रक्ताच्या माणसांना माणसं समजायचं सोडून दिलं राव. भावांना भाव समजायचं सोडून दिलं, बहिणीला बहीण समजायचं, वडिलांना किंमत नाही, बायकोला कुणालाच किंमत नाही. अरे मग किंमत कुणाला दिली तरी कुणाला, हा विचार कधी कधी पडतो मला. अरे तू दिली तरी कुणाला किंमत, मग कुणाचा सन्मान ठेवलास जीवनामध्ये, कुणाचा आदर्श घेतलास, मान्यत कुणाला मानत तरी होतस का तू? देवाला तर मानतच नव्हतं, पण कुठल्या व्यक्तीला तरी नाही. मित्र, ह्याचे उत्तर सरळ सरळ नाही येतात मला. त्यामुळं मित्रांनो, अल्कोहोलिक अॅनिमसचा मॅसेज बरोबर मोक्याच्या वळणावर मिळालं, मोक्याचं वळण, पण तो मला घेता नाही आला. आणि काही वर्षानंतर परत दारू, आणि त्याच्यानंतर जे काय मग अनुभव आले मित्रांनो, पूर्ण जीवनच बदलून गेलं. पण आज विचार करतो, जे झालं खूप चांगलं झालं, खूप चांगलं झालं. माझ्या जीवनात जे काय घडलं त्यासाठी मी परमेश्वराचा खूप खूप आभारी आहे. आज त्या परमेश्वरावर, त्या देवावर राग नाही की माझ्याच बाबतीत हे का घडलं. अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये परत दुसऱ्यांदा ज्यावेळेस आलो 2015 मध्ये, त्यावेळेस मात्र नक्की त्या परमेश्वरावर मला राग होता की माझ्याच बाबतीत तू हे का केलं, असंच होते असं नव्हतं का केलं, का माझे आयुष्य पार धूळदान झाली माझ्या आयुष्याची, पार मला भिकारी करून टाकला. जे काही समाजामध्ये, कुटुंबामध्ये जे काही एक माझं मान सन्मान प्रतिष्ठा असं मला वाटत होतं, माझं मान आहे, सन्मान आहे, पार धोधन केले ना राव. काय लोक, जे लोक पहिले माझ्या मागं पुढं करत होते, अरे कुत्रं विचारायचं बंद झाले राव सगळे. कुणी विचारल्यानंतर भिकाऱ्याला कोण ओळखणार, आणि काय किंमत असते भिकाऱ्याला समाजामध्ये, दारुड्याला काही किंमत नाही. मी पाहिलेले की एकदा एका मंदिराच्या बाहेर आम्ही 3-4 भिकारी बसलो होतो, आणि दुपारची वेळ होती, आणि पोटामध्ये आग पडली होती. दारू तर होती पण आग पडली होती. आणि विचार करत होतो राव की आजूबाजूला त्या बिल्डिंग होत्या, त्या बिल्डिंग मधले काही लोक, दयाळू माणसं यायचे, माझ्यासारख्या भिकाऱ्याला काय असून शिळं पाकत देऊन जायचे ते. पण त्या दिवशी राव सकाळी कुणीच आलं नाही, ना चहा द्यायला आलं नाही, ना बिस्किट नाही. आणि दुपारचे 12 वाजून गेले तरी पोटात आग पडलेले, आम्ही तिघही जण व्याकुळ झालेलो. आम्ही अपेक्षा करत बसलो की कोणतरी येईन राव, चपाती वगैरे काय, रात्रीचा शिळा भात बीत काय भाजी असून तर येईन राव. 2 वाजले तरी कोणी आलं नाही मित्रांनो. आणि 2 वाजता एक घटना घडली की ज्या मंदिराच्या समोर फुटपाथवर आम्ही बसलो होतो, मंदिराच्या दारामध्ये, रस्त्याच्या पलीकडे एक कुत्रं होतं, रस्त्यावर फिरणारं कुत्रं होतं. एक व्यक्ती आली आणि तिने डबा खोलून त्याच्या डब्यातली ती चपाती त्या कुत्र्याला खायला घातली राव, पण आम्हाला नाही दिली, कुत्र्याला दिली राव. आणि त्या दिवशी तो प्रसंग ज्यावेळेस मी पाहिला होता ना, त्या दिवशी मला लक्षात आलं राव, कुत्र्याला किंमत आहे राव समाजामध्ये, माझ्यासारख्या दारुड्याला किंमत नाही. माझ्यासारख्या दारुड्याला पोटामध्ये किती आग पडली असेल, भूक लागलेली असो, व्याकुळ मन झालेलं असो, पण कुणी नाही समजू शकत समाजामध्ये, नाही समजू शकत. अल्कोहोलिक अॅनिमस आणि अल्कोहोलिक अॅनिमसचे सभासद तुमच्या लोकांना फक्त कळू शकतं, तुमच्या लोकांना ते माहिती आहे माझी आत्ताची परिस्थिती आणि माझ्या आतमध्ये आता काय चाललेलं आहे. फक्त आणि फक्त एक दारुडच दुसऱ्या दारुड्याला समजू शकतो या जगामध्ये, दुसरं कुणीही माझ्यासारख्या दारुड्याला समजू शकत नाही. आणि म्हणून अल्कोहोलिक अॅनिमसचा मी सदस्य आहे, ह्याचा मला आज अभिमान आहे. हो, अभिमान आहे मला. मी अल्कोहोलिक अॅनिमसचा सदस्य आहे. मी दारुडा झालो त्याचाही मला अभिमान आहे. का मी दारुडा नसतो झालो तर मला अल्कोहोलिक अॅनिमस नसती मिळाली, आणि मला अल्कोहोलिक अॅनिमस मिळाली नसती तर तुमच्यासारखे असे प्रचंड प्रेम करणारे,
आपलं को म्हणणारे, माझं दुःख तुमचं दुःख समजणारे, असे एवढे निस्वार्थी बांधव मला कुठेही भेटले नसते. माझे भाऊ बंधू लोक भेटले नसते. सगळ्यांनी विचारलं नाही, पण तुम्ही माझे कोणीच नाही ना राव. रक्ताचे नाही ना, जातीचे पातीचे, काय नाही काय नाही काय नाही. विचारलं पण नाही राव तुम्ही. रणजित तुझं आडनाव काय, रणजित तुझी जात काय, रणजित तू काय काम धंदा करतो, रणजित तुझं उत्पन्न किती आहे, काही नाही विचारलं राव तुम्ही. फक्त तुम्ही बघितलं, तुम्ही म्हणलं रणजित दारूचा प्रॉब्लेम आहे तुला. मी म्हणलो हो, दारूने हरवलंय मला. अरे ये रणजित, नको काळजी करू, ये रे रणजित. 2015 मध्ये ज्यावेळेस परत ह्या मीटिंग मध्ये आलो मित्रांनो, खूप वाईट परिस्थिती होती, खूप वाईट परिस्थिती होती. पायात चप्पल नाही, कित्येक वर्ष आंघोळ नाही, शरीराचा पूर्ण उग्र वास येतोय. जवळ कोणी माझ्या माणूस थांबत नव्हतो. जवळ कोणी कित्येक वर्ष माझ्या संगी कुठली व्यक्तीने बोललं नाही राव. आम्ही भिकारी एकामेकासंगी बोलायचो, आम्ही भिकारी एकामेकाचं दुःख एकामेकाला सांगायचो, आणि ते दुःख घालवण्यासाठी राव दारूच प्यायचो. आमच्याकडे दुसरा काही मार्गच नव्हता. माझ्याकडे दुःख घालवण्यासाठी एकमेव मार्ग होता दारू. पहिल्यांदा मला असे परत, दुसऱ्यांदा मला असे परत बांधव भेटले राव, एकदम टिपटाप दारू न पिता. त्यांनी बिलकुल विचार केला नाही, बिलकुल मला हीन भावना, हीन वागणूक दिली नाही. मला त्यांच्यापासून एक क्षणाला पण असं कधी जाणीव करून दिली नाही की तू आमच्यापेक्षा वेगळा आहेस, तुझा अवतार एवढा खराब आहे, तुझ्या शरीराचा एवढा उग्र वास येतोय. नाही नाही. आज सुद्धा आठवतंय की 2015 मध्ये ज्यावेळेस परत एकदा मीटिंग मध्ये परमेश्वराने मला घेऊन आला, ज्या दिवशी मला आठवलं की मी कधीतरी अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये गेलो होतो, माझी दारू थांबली होती, ते आठवलं. आणि त्या क्षणाला होता तशा अवस्थेमध्ये मी अल्कोहोलिक अॅनिमसच्या मीटिंगला परत आलेलो आहे. मला तर माहिती पण नव्हतं की त्या दिवशी त्या मीटिंगची, ग्रुपची मीटिंग असते का नाही, माहिती नाही. पण परमेश्वराने माझ्यासाठी ती मीटिंग त्या दिवशी ठेवली होती. हे परमेश्वराचं नियोजन होतं. मी विचार करतो की अगर मी त्या दिवशी, ज्या दिवशी मी परत आलो, आणि त्या दिवशी अगर त्या शाळेमध्ये मीटिंग अगर नसती तर मी कुठे गेलो असतो परत. मी दारूच प्यायला गेलो असतो तिथून परत. पण माझ्यासाठी परमेश्वराने ती मीटिंग ठेवली होती, चालू ठेवली होती. आणि जसा मी तिथं गेलो, स्वतःची परत जुन्या गोष्टी आठवल्या आणि लाज वाटली. काय करून बसलाय रणजित, काय केलं काय राव रणजित, तू हे होतच नव्हतं केलं राव. की पहिल्यांदा हा विचार आला. म्हणतात ना आपल्याकडे जागृती, ती जागृती पहिल्यांदा आली. स्वतःचीच ज्यावेळेस मला स्वतःची पडताळणी झाली, कुठल्या अवस्थेमध्ये आलाय रणजित आता. आणि आता हे समोर जे बांधव दिसतात, आता ह्यांना समोर कसं जाणार तू रणजित. कारण की रणजितला त्याचे जुने काळ आठवलं ना, अल्कोहोलिक अॅनिमस मधले जुने दिवस आठवले सगळे. चांगले ब्रँडेड कपडे, ब्रँडेड सगळं, ब्रँडेड पैसा होता ना, सगळं ब्रँडेड ब्रँडेड. आता दुसऱ्यांदा चाललेला रणजित ब्रँड गेला आणि एंड फक्त होता, आणि तो एंड होत नव्हता, म्हणून परत अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये यायची आवश्यकता पडली. आता एंडच व्हायना माझा. दारू पिऊन पिऊन तो अंत होण्याचा प्रयत्न बघत होतो दिवस, पण तो अंत पण व्हायना. तेव्हा कळालं याला अंत पण होत नाही, आणि दारू पण पिता येत नाही. टेकायला लागल, गुडघे टेकावं लागल, आता पर्याय नाहीये. जगायचं का नाही जगायचं ठरव, टेकायला लागल. पण माझं जे काय जुन्या गोष्टी होत्या ते मला त्रासदायक वाटायला लागल्या. मागं फिरायचा विचार डोक्यामध्ये चालला, आणि माठी मागून एक देव माणूस आला राव. देवदूतच आहे. अल्कोहोलिक अॅनिमसचा प्रत्येक बांधव देवदूत आहे. तो कधी कुणाला आणि कशी मदत करल, आणि माझ्यासारख्या दारुड्याचं आयुष्य कसं बदली करू शकत, हे नाही सांगू शकत, नाही सांगू शकत, नाही सांगू शकत. पण हे खरं होतं. तो देवदूत माणूस आला आणि त्यांनी माझ्या अशा अवस्थेमध्ये, अशा अवतारात मला त्यांनी ओळखला आणि म्हणला, रणजित का थांबला इथं. त्यांना म्हणलं मला भीती वाटते मीटिंगला यायला, मला लाज वाटते, मला बघून बांधव काय म्हणतात, त्यांना काय वाटत. म्हणले नको काळजी करू. आणि तो पहिल्यांदा कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला कित्येक वर्षानंतर.
त्या खांद्यावर हात ठेवलेला तो स्पर्शाची जाणीव आज सुद्धा होती. तो इतका जबरदस्त धीर दिला होता मला. नको काळजी करू रणजित, चल मी तुझ्या बरोबर येतो मीटिंग मध्ये. आणि मला हात धरून मीटिंग मध्ये घेऊन गेले. 1.5 तास माझ्या शेजारी बसलेले. एवढ्या घाणेरड्या तुच्छ अवतारामध्ये असलेल्या एखाद्या व्यक्तीबरोबर एक सामान्य माणूस बसू शकेल त्या शेजारी? नाही, कदापि नाही. पण अल्पलेख आणि मच्छी बांधव नक्की कोण येत राव? कोण येत हे लोक? देवदूत नाही तर कोण येत मग? माझ्यासारख्या भिकाऱ्याला हात धरून शेजारी 1.5 तास मीटिंग मध्ये घेऊन बसलेले तो देवदूत नाही तर मग कोण येत? कोण येत मग? देवदूतच आहेत. समाजाने ढोकरलं, सगळ्यांनी मला एक हकलपट्टी केली. अल्कोहोलिक आणि मच्छी बांधव म्हणले, अरे ये बस, आम्ही आहोत ना, का काळजी करतो? आणि 1.5 तास मीटिंग झाल्यानंतर ज्यावेळेस गळभेट केली त्यावेळेस डोळ्यात आलेलं पाणी ते आता खोटं नव्हतं, हा दिखावा नव्हता. आतून काहीतरी ती जागृती व्हायला लागली होती, आतून ती जाणीव व्हायला लागली होती. परमेश्वराने हे मायासाठी करत होता हे सगळं. की बघ, ह्याच बांधवांना नाव ठेवले होते ना, ह्याच बांधवांना नकार दिला होता ना, ह्याच बांधवांना मदत घेण्याचा विचार करत होता ना, की ह्या बांधवांची का मदत घ्यायची? ह्याच दारुड्यांची तुला आवश्यकता आहे, हेच तुला मदत करणार, हेच तुला दाखवून देतात की जीवन कसं जगायचंय. आणि हे सगळं नियोजन त्यांनी केलेलं होतं. आणि त्या दिवशी मग डोळ्यामध्ये परत पहिल्यांदा पाणी आलं. तर हे अल्कोहोलिक आणि मच्छी बांधव नक्की आहेत तरी कोण राव? माझ्यासारख्या भिकाऱ्याला गळे भेट करतात, माझ्यासारख्या भिकाऱ्याला पूर्णपणे निराशा झालेला, पूर्णपणे आत्मविश्वास संपलेला, आणि त्याला म्हणतात काळजी नको करू, सगळं काही ठीकठाक होईल, हेही दिवस जातात रणजित तुझे, नको काळजी करू रणजित. आणि ती मिळाला, तो एक मिळाला धीर, तो आत्मविश्वास, प्रचंड धीर मिळालेला होता. पूर्णपणे खचलेलो होतो, कुठेही एक सूर्याचा किरण नव्हता दिसत जीवनामध्ये. पण अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये परत एकदा तो एक किरण दिसला मला. आता नाही सोडायचा तो किरण. आणि त्याच्यानंतर मीटिंगच्या बाहेर आल्यानंतर एक बांधवनी बोललेलं अमूल्य असं त्याचा शब्द, अमूल्य, की त्याची कशातच गिनती करू शकत नाही मी मरेपर्यंत. खूप चांगलं वाक्य मला बोलला. झालं का नाही तुझं आता? का अजून काय बाकी आहे? अजून बाकी काय असेल तर दारू खुलले, जा अजून दारून प्यायची असेल तर पे. तुम्ही म्हणलो नाही आता. आणि मग ते म्हणले आता नाही ना, आता अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये आलाय तर अल्कोहोलिक अॅनिमसच्या मीटिंगचा हात नको सोडू. तो दिवस आणि आजचा दिवस आहे. या 8 वर्षामध्ये किती प्रसंग आले, किती घटना घडलेल्या आहेत, पण अल्कोहोलिक अॅनिमसच्या मीटिंगचा हात नाही सोडला. त्या माझ्या बांधवाचे शब्द मला माझं आयुष्य बदली करून गेले. एक जीवन संजीवनी म्हणतात ना, असं काम करून गेले ते शब्द मला. अल्कोहोलिक अॅनिमसच्या मीटिंगचा हात नको सोडू, आणि नाही सोडला. तुम्ही बांधव म्हणतात ना माझं चांगलं होईल, तर नक्कीच चांगलं होणार. तुम्ही बांधव म्हणता ना रणजित हेही दिवस जातात, तर नक्कीच हे दिवस जातात. विचार यायचा कसं काय जाईन राव हे दिवस, कसं काय जीवन बदली होईल. कारण की सगळा पुढा अंधार दिसत होता, सगळा अंधार. कुठंच की सूर्याचं किरण दिसला मला. बायको गेलेली, घर गेले, नोकरी गेली, नातेसंबंध तुटल्यात, समाजामधून बहिष्कार झालेला. कोण जवळ करणार कोण? 3 वर्षामध्ये कुणी विचारलं नाही राव. ना कुटुंबातल्या लोकांनी विचारलं नाही, ना समाजातल्या लोकांनी विचारलं नाही, ना मित्रमंडळांनी कुणीही विचारपूस करायला आलं नाही राव. आणि तुम्ही लोक म्हणतात अरे काळजी नको करू, सगळं काही ठीकठाक होईल राव. पण ह्या वेळेस स्वतःवर विश्वास ठेवण्यापेक्षा आता मी तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवला. ते मला लक्षात आलं हे की तुम्ही जे सांगताय ना ते सत्य होणार, त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, नक्की होणार. पण हे कधी घडेल? ज्यावेळेस तुम्ही जे सांगताय ते आता मी तसा वागण्याचा प्रयत्न करेन. कारण की मी
अगोदर आलो तेव्हा एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने बरेचसे असेच अनमोल शब्द मी सोडून दिले, त्याचा वापर नाही केला माझ्या जीवनात. दुसऱ्यांदा लक्षात आलं नाही, आता ते व्यक्ती नाही बोलते तर त्या व्यक्तीमधला, त्या माझ्या बांधवाच्या आतमधला परमेश्वर माझ्या संगी संवाद साधतोय. आणि परमेश्वर हितच आहे. परमेश्वर बाहेर कुठेही मला मिळणार नाही आणि सापडणार पण नाही आणि पुढे पण दिसणार नाही. तो स्वरूप त्याचं रूप मला दिसणारच नाही. पण तुम्ही बांधव जे काय मला सांगताय, मला उपयोगी पडणारी, मला जीवन जगण्यासाठी जी काही ताकद देताय तुम्ही त्या शब्दांचे, ते माझे तोच परमेश्वर आहे. आता त्या परमेश्वराचा आवाज ऐकणे आणि त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न कर रणजित. मी खूप आभारी आहे. माझ्या ग्रुपच्या काही बांधवांचा मी आभारी आहे की ह्या जगात आज नाहीयेत ते. एक बांधव आहेत जो पुण्यातला एकमेव आहे सगळ्यात जास्त सोबरिटी, 45 वर्ष सोबर आहे. आता 4 तारखेला आमच्या ग्रुपचा वर्धापन दिन झाला आणि ते आले होते. खूप बरं आनंद झाला. ते मला बोलले होते, रणजित अल्कोहोलिक अॅनिमस काय इम्प्लिमेंट ऑफिस आहे का रे? तिथं काही नोकऱ्या बिकऱ्या लावून देतात का? हा, तुला भूक लागती ना, तुला जेवायचंय ना, तर काम कर. म्हणलो काय काम करू ते सांगा, काय काम करू? मला म्हणले ते मी नाही सांगणार काय काम करायचं, पण तुला आता भूक लागली आहे आणि ती पोट भरायचं असेल तर मिळेल ते काम कर. नो चॉईस. तुझ्याकडे आता ती चॉईस नाहीये. पूर्वी तुझ्याकडे चॉईस होती ना, एका सरकारी कामामध्ये होता आणि ते ठराविक काम करायचा आणि त्याचा तुला मोबदला महिन्याच्या महिन्याला मिळायचा. आता चॉईस नाही तुझ्याकडं. आता नो चॉईस. मिळेल ते काम कर. मित्रांनो, हे असे तुमच्यासारखे अमूल्य शब्द मला जागेवर आणणारे बांधव भेटले राव, ज्यांनी माझा लाड नाही केला दुसऱ्यांदा. ये तुझे आम्ही मेसचे पैसे भरतो, ये तुला राहण्याची सोय करतो. लाड नाही केले माझे, लाड नाही केले. आणि मी आभारी आहे, खूप आभारी आहे. माझा लाड नाही केला, कारण की माझा लाड केला ना, मला कोणी जवळ केलं ना, मला जरा आपुलकी दाखवली ना, मला कोणी माया दाखवली ना, की मी लगेच स्वार्थी आहे. मी उद्धट आहे, मी स्वार्थी आहे, मी मतलबी आहे मी. हा, मला चांगलं माहिती आहे की ज्यावेळेस माझे दिवस वाईट असेल ना, त्यावेळेस दुसऱ्याची कशी मदत घ्यायची आणि दिवस थोडेसे बदलायला लागले की कसं परत त्यांच्यावर उलटायचं. हा माझा पिंड आहे, हा माझा स्वभाव पिंड आहे. आणि हे फक्त मलाच माहिती होतं की मी दुसऱ्याचा उपयोग कसा करतो. आणि मी केलेले आहेत मित्रांनो या सगळ्या गोष्टी. त्यामुळे परमेश्वरांनी ते नियोजन केलेलं. आता याचा लाडच नाही करायचा. तुला जगायचंय ना, तुला दारूपासून लांब राहायचं ना, आता आहे तसा जग. संघर्ष कर, लढ आता. आणि जिथं तुला निराशा येईल, जिथं तुला अपयश वाटायला लागेल, त्यावेळेस बांधव आहेत तुझ्या बरोबर. बोल त्यांच्याशी, सांग तुझा प्रॉब्लेम काय आहे, सांग, मार्ग भेटल. मित्रांनो, 1 वर्षामध्ये मित्रांनो अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये चमत्कार घडला माझ्या बाबतीमध्ये. आज एक सकाळी दुपारी एका बांधवानी मला फोन केला मित्रांनो, आणि त्यांनी अभिनंदन केलं. नवीन बांधव आहे मित्रांनो, मुंबईचा बांधव आहे आणि नुकताच रिहॅब मध्ये सुटून आता घरी आलेला आहे. आणि त्याला कळालं, पुण्यामध्ये तो मीटिंग करत होता आणि मुंबईला परत गेला आणि त्याला कळाले बातमी की आज माझा प्रॉपर डे. त्यांनी फोन केला अभिनंदन करण्यासाठी. आणि मी त्याला सांगत होतो, राव अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये चमत्कार होता का? आणि तो म्हणला की मी आता 2 दिवसापूर्वी मीटिंगला गेलो होतो. 2 दिवसापूर्वी मीटिंगला गेलो होतो आणि तिथं एक बांधव म्हणला की अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये चमत्कार वगैरे काय होत नाही. मित्रांनो, थोड्या वेळासाठी थोडं सुन झालो होतो. काय बोलतोय राव आम्ही, कसं सांगतोय आम्ही? एक नवीन बांधव ज्याला पूर्णपणे निराशेमध्ये आहे राव, दारूपासून लांब राहण्यासाठी झगडतोय, तो संघर्ष करतोय तो. पण त्याला स्वतःवर विश्वास नाही, पण ह्या अल्कोहोलिक अॅनिमल्सवर आणि अल्कोहोलिक अॅनिमल्सच्या बांधवांवर त्याला विश्वास आहे की हे लोक मला काहीतरी चांगलं मार्ग दाखवतात. अरे चमत्कार होईल नाही होईल ते मला नाही माहिती राव, पण कमीत कमी त्याला आशेची ताकद तर दे. आम्ही म्हणतो ना इथं वारंवार
आम्ही आशा देतो, आम्ही ताकद देतो. मीटिंग का करायची? मीटिंग मध्ये मला काय भेटतं? आशा ताकद मिळते ना. होईल का नाही त्याच्या जीवनात माहिती नाही, पण मला माझं माप तर टाकायचंय, त्याला एक होप तर द्यायचा, त्याला एक ऊर्जा तर द्यायची, त्याला ताकद तर द्यायची. अगर मीच त्याचं निराशा करायला लागलो, मीच त्याचं खच्चीकरण करायला लागलो तर कसं होईल? आणि त्या बांधवाला म्हणलो, एकच शब्द म्हणलो, तू आणि मी काही वेगळा नाहीये. आम्ही खूप प्रयत्न केले दारू थांबण्यासाठी. एक दिवस पण आम्हाला दारूच्या, एक दिवस काय राव, एक तास थांबता आलं नाही दारू पासून लांब. एक तास थांबता आलेलं नाहीये. आज तुला म्हणलो काय, तुला काय दिवस झालेले आहेत, मला इतके वर्ष झाले म्हणलो. आज हे कसं शक्य झालं? मग हा चमत्कार नाही तर काय? अगर हे आज आम्ही दारूपासून अगर लांब नसतो तर आज तू आणि मी जे काही संवाद साधतो ते साधू शकलो असतो. मी तुला ओळखत नाही, तू मला ओळखत नाही. फक्त तुला माहिती आणि मला माहिती की आम्ही अल्कोहोलिक आणि मच्छी बांधव आहे. हाच एक मोठा चमत्कार की आम्ही एकामेकाला कधी माहिती ओळखले, पाहिलेलं पण नाही, ओळखत पण नाही आम्ही एकामेकाला. पण फक्त आम्ही म्हणलो की आम्ही याचे सभासद, याचे बांधव आहे, की लगेच आपलेपणा निर्माण होतो. हा माझा बांधव आहे, हा माझा बांधव आहे. आणि आज त्यासाठी वरवरून दाखवण्याची जरूरत नाही पडत. नाही नाही, आता ते नाटक करायची पण जरूरत पडत नाही. आतून येतं, आतून, की हा माझा बांधव आहे. कारण की तो त्रास मी भोगलेला आहे, माझ्या अगोदर जे बांधव होते त्यांनी भोगलेला आहे. त्या बांधवांनी मला जे काही दिलेलं आहे, त्या बांधवांनी जे काही मला मदत केलेली आहे, त्या बांधवांनी जे काही त्यांचं अमूल्य मला मार्गदर्शन केलं, मी काय देणार दुसऱ्या बांधवाला? माझ्याकडे काय नाही आहे द्यायला. हो, पण मी त्या बांधवाला एक विश्वास देऊ शकतो, मी त्याला धीर देऊ शकतो. नको काळजी करू रे, आहोत आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी. आज बघतो जीवनामध्ये जे जे काही चुकीच्या घटना केलेल्या होत्या, एक जीवनामध्ये काही वर्षानंतर एक चांगला स्पॉन्सर मिळाला, जो आज ह्या जगात नाहीये, पण कृतज्ञ आहे त्याच्याबद्दल. पण की जायच्या अगोदर माझ्यासारख्या उद्धट व्यक्तीचं आयुष्य बदलून टाकलं. उद्धट, कुणाचाही न ऐकणारा आयुष्य बदललं त्यांनी पायऱ्यांच्या माध्यमातून. त्यांनी माझ्यासमोर ह्या पुस्तकं आणि ह्या पायऱ्या ठेवल्या, घे बघ म्हणला. आणि त्यातून लक्षात आलं, मला जगायचं असेल तर हेच माझ्यासाठी उपयोगी पडणार आहे. मी दिशाहीन जीवन चुकलेलो व्यक्ती आहे. मी मेंटली मी ऍबसेंट व्यक्ती आहे. मी वेडा व्यक्तिमत्व आहे. मी मला फक्त सुरळीत करू शकतात तर ह्या पायऱ्या, हे लिटरेचर, हेच मला माणूस म्हणून जगू शकतात, न तर दुसरं कोणी नाही जगू दाखवू शकत. माझा स्पॉन्सर मरायच्या अगोदर मला एक शब्द बोलून गेला. त्यावेळेस मला लक्षात आलं की शेवटच्या श्वासापर्यंत दुसऱ्याचा विचार करणे म्हणजे काय असतं. स्वतःचा आजारपणाचा विचार न करता माझ्या बांधवाला मी काय देऊ शकतो शेवटच्या श्वासाला. व्हेंटिलेटरवर असताना पण तो मला म्हणला, रणजित अल्कोहोलिक आणि मच्छा मीटिंगचा हात नको सोडवा का रणजित. आणि दुसऱ्या दिवशी ह्या जगातून निरोप घेतला. देव माणूस, देवदूत आहे माझ्यासाठी, की शेवटच्या श्वासाला पण त्यांनी मला याचं महत्व सांगून गेलं आहे की मीटिंगचा हात नको सोडू रणजित. म्हणजे बांधवांचा, तुमच्या लोकांचा हात नाही सोडायचा, तुमच्या बरोबर मला राहायला पाहिजे. आज बिघडलेले संबंध सगळे व्यवस्थित चांगले झालेले आहेत. आज बायको बरोबर संबंध चांगले. ज्या मुलाला मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता तो मुलगा आज आहे जिवंत. आज त्याची रोज भरपाई करतो, रोज अहंकाराचं खच्चीकरण आहे. इच्छा असू न तर नसू, पण जोपर्यंत त्या मुलाचं करत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर जातं. आता प्रायोरिटी चेंज नाही, नो प्रायोरिटी चेंज. माझी अल्कोहोलिक आणि मच्छी मीटिंग, त्याच्यानंतर माझ्या घरातलं जे काही माझं काम आहे, जे परमेश्वराने मला करून दिलेले, नियोजन करून दिले, ते पूर्ण करणे. आणि त्यानंतर माझं काम धंदा बघणे, हे आता एक नियोजन करून ठेवलेलं आहे. माझ्याकडे ऑप्शन नाहीये ना, माझ्याकडे ऑप्शन नाहीये. मुलाचं केल्याशिवाय मी नाही करणार तर कोण करणार? करावंच लागल. परमेश्वर रोज माझा अहंकाराचं खच्चीकरण करतो, रोज मला वाकवतो. आणि त्यासाठी आभारी आहे परमेश्वराचा. कारण मी आज पण तेवढाच अहंकारी व्यक्तिमत्व जो पूर्वी होतो, पण परमेश्वर आज आहे आणि परमेश्वर माझं जीवन चालवते.
परमेश्वरावर सोपून दिलंय. तू जसं चालवून जसं ठेवून तसंच कर बाबा, मला नाही जगता येत. आणि तो बरोबर मला सुरळीत ठेवतो. मला ते वेडेवाकड्या विचारांपासून माझं संरक्षण करतो, चुकीच्या गोष्टींपासून माझं संरक्षण करतो. आज बरंच वर्ष झालं चुकीच्या गोष्टी केल्या नाहीत, बरंच वर्ष झाले कोणाला मारहाण केली नाही, पैसे चोरले नाही घरामध्ये, अल्कोहोलिक अॅनिमसच्या कुठल्या बांधवांना खोट्या आश्वासने दिले नाही, किंवा अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये प्रतारणा केली नाही. मित्रांनो, नाही 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 नाही. मला कळालं, लक्षात आलं की नाही, आता माझ्यासाठी हे नाही चालणार. कारण की मृत्यूच्या दारातून परमेश्वरांनी परत एकदा मला संधी दिलेली आहे, वारंवार नाही देणार तो मला संधी. माझा स्पॉन्सर एक वाक्य मला बोलून गेला की वेडेपणा तर बघून आलाय, आता शेवटचा दुसरा भाग राहिलेला आहे अल्कोहोलिक अॅनिमसने सांगितलंय म्हणजे मृत्यू आहे. अगर अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये प्रतारणा करून चुकीचं वागशील तर मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नाही मग तुझ्याकडं. आणि मित्रांनो, आज त्या गोष्टीला मित्रांनो काळजी घेतो. नाही करायचं, ते नाही करायचं. जे काय मला करता येईल ते चांगल्याच माप मला टाकायचंय. आज मित्रांनो, खरोखर जेवढं परमेश्वराचा आभार व्यक्त करू कमी आहे मित्रांनो. तुमच्या बांधवांचं निस्वार्थ प्रेम, तुम्ही बांधव मला ताकद देत राहता, तुमच्या अनुभवातून जगण्याची एक परत उमेद देता मित्रांनो. आज काय गेलं मित्रांनो, जे काय गेले गेले मित्रांनो, पण आज नव्याने जे काय मिळते, माझ्याकडे घर नव्हतं, न कष्ट न मागता घर मिळालं राव. माझ्याकडे काम धंदा नव्हता, न मागता काम धंदा मिळाला राव. त्या परमेश्वराची एवढी कृपा आहे की 3 टायमाची भाकरीची सोय पण त्यांनी करून ठेवलेली आहे राव. अजून ह्याच्यापेक्षा मला काय लागतंय राव, काय हवंय मला. मी परमेश्वराला एवढीच प्रार्थना करतो की पुढं पण माझं जे काय माझे ध्येय आहे ते ध्येय बदलून नको दे. माझं पहिलं ध्येय माझं अल्कोहोलिक अॅनिमसची मीटिंग आहे, माझे बांधव आहेत. नंतर मग माझं काम धंदा जे काय आहे ते नंतर. अल्कोहोलिक अॅनिमस आहे म्हणून मी आहे, अल्कोहोलिक अॅनिमस आहे म्हणून मी आहे. आणि मी आहे म्हणून त्यानंतर मग कुटुंब माझ्यावर जे काय आहेत अवलंबून ते लोक आहेत. मीच अगर नसं राहिलो नाही तर मग बाकीचे लोक पण त्यांचंही जीवन अस्तव्यस्त होईल. त्यामुळं मला अल्कोहोलिक अॅनिमसचा हात सोडता कामा नाही एक दिवसाच्या हिशोबाने. त्यामुळं मित्रांनो, तुमच्या सर्व बांधवांचे मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही मला दारूपासून पहिल्या घोटापासून लांब राहण्यात रोज मदत करता, अमूल्य अशी मदत करता. त्या उच्च शक्तीची पण खूप खूप आभारी आहे. माझ्या जीवनात जे जे माझ्या संपर्कात लोक येत आहेत आले त्या सर्व बांधवांचा मी आभारी आहे की ते मला नेहमी काही ना काहीतरी शिकवून राहतात. मित्रांनो, मला बोलायला संधी दिली, आपण लोकांनी एवढं शांतपणे ऐकून घेतलं. मी परत एकदा तुमच्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.